गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण 13व्या अध्यायात आहोत सध्या. आपण ज्ञानेश्वरी वाचतोय, कारण की आपण श्लोक जे आहेत 8, 9, 10, 11 वगैरे ते सगळे वाचले होते. परंतु त्यांचे जे अर्थ आहेत किंवा त्यांच्यावर लिहिलेल्या ज्या ओव्या आहेत ज्ञानेश्वर महाराजांनी, त्या आपण पूर्ण संपवल्या नव्हत्या. संपवल्या नव्हत्या म्हणजे काय, त्यांनी आपल्याला संपवलं पुष्कळ आतापर्यंत, पण आपण त्यांना नाही संपवू शकत. मागच्या आपण 540व्या ओवीपर्यंत आलो होतो. हं? म्हणे पूयगर ते रिगाला, आहा मूत्ररंध्रे निघाला, कटारेमिया चाटीला कुचस वेदू. तो म्हणतो, हाय हाय, मी कसा या जन्मामुळे पुवाच्या खड्ड्यात शिरलो आणि मूत्रद्वाराने बाहेर निघालो. अरे रे, स्तनावरील घाम मी चाटला, ऐसे ऐसी या परी. म्हणजे जन्म झाल्यानंतर किंवा जन्माच्या प्रक्रियेविषयी ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतायत. 16 वर्षाचा मुलगा ज्याचं लग्न नाही झालेलं आहे, तो हे सगळं आपल्याला शिकवतोय. राईट. म्हणजे कशा प्रकारे ज्ञानदेवांना त्यांच्या आतमध्ये संपूर्ण ज्ञान होतं. अद्वैताचं तर ज्ञान होतं, अद्वैताचा बोध होता, आणि द्वैतामधलं जे काही ज्ञान आहे, म्हणजे व्यावहारिक ज्ञान जे आहे, कौटुंबिक जे ज्ञान आहे, ते सगळंच्या सगळं त्यांना 16व्या वर्षीच आपल्या अंतर्प्रज्ञेमुळे आतून कळलं होतं. ऐसा ऐसिया परी जन्माचा कंटाळा धरी, म्हणे आता ते मी न करी जेण ऐसे होय. याप्रमाणे जन्माचा तिरस्कार बाळगतो आणि म्हणतो की ज्या योगाने असं होईल की जन्म घ्यावा लागेल, ते मी यापुढे करणार नाही. म्हणजे आता जो आपल्याला जन्म मिळालेला आहे, त्या जन्मामध्ये समजा आपण या जन्माचं सार्थक केलं, म्हणजे काय केलं की आपल्या स्वतःच्या स्वरूपाचा आपल्याला बोध झाला, आणि ते होण्यासाठी आपल्याला जी काही साधना करण्याची आवश्यकता होती ती आपण केली. आपल्याला असं वाटायचं की आपण जगामध्ये काहीतरी करायला पाहिजे, तर आपण कर्मयोग केला. आपल्याला असं वाटत होतं की आपलं मन शांत नाही आहे, आपण ते मन शांत केलं, शिस्तीत आणलं, योग केला. आपल्याला असं वाटायचं की ते मन एकाग्र नाही होत आहे, आपण ते मन एकाग्र केलं, उपासनेने केलं. आणि शेवटी आपलं मन तयार झालं आता हे शिकण्याकरता. काय शिकण्याकरता? क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. 12 अध्याय आपण हेच केलं ना. वी वर्कड ऑन द वर्ल्ड, वी वर्कड ऑन अवर सेल्स, वी वर्कड ऑन अवर माइंड, वी वर्कड ऑन अवर कॉन्सन्ट्रेशन. हे सगळं झालं. त्याच्यानंतर वी आर नाव रेडी फॉर नॉलेज. का बरं? कारण की मला पुन्हा या शाळेत नाही यायचंय. आय डोंट वॉन्ट टू बी रिबॉर्न इन धिस वर्ल्ड ऑफ एक्सपिरियन्स और वर्ल्ड ऑफ रिलेटिव्ह एक्सपिरियन्स. ह्या रिलेटिव्हिटीमध्ये, या सापेक्ष जगामध्ये मला पुन्हा यायचंच नाही, असा माझा निश्चय आहे. म्हणून मी हे सगळं आता शिकायला घेतलेलं आहे, आणि मी हे शिकून संपवणार आहे, आणि मला स्वतःला संपवणार आहे. इथे संपवायचं गीतेला नाहीये. गीतेमध्ये आपला जो मीपणा आहे त्याला संपवायचं आहे. आपल्याला मुक्ती नको आहे, आपल्याला मुक्ती आपल्यापासून हवी आहे. द फ्रीडम इज नॉट फॉर आय, बट द फ्रीडम इज फ्रॉम आय. आपण जे स्वतःला मी जे काही आहे असं समजून बसलेलो आहोत, त्याच्यापासून आपल्याला मुक्ती पाहिजे. दॅट इज मोक्ष. आणि वन्स वी आर फ्री ऑफ दॅट इल्युजन, त्यानंतर लक्षात येतं की अरे, मी जो स्वतःला समजत होतो तो कधी नव्हताच. इट वॉज नेव्हर देअर. आय जस्ट इमॅजिन मायसेल्फ टू बी समबडी हू आय वॉज नॉट. आणि व्हॉट डिड आय इमॅजिन मायसेल्फ टू बी? विच नेव्हर वॉज. इट वॉज जस्ट अ रिफ्लेक्शन. अँड द रिफ्लेक्शन वॉज थिंकिंग दॅट द रिफ्लेक्शन वॉज रिअल. हा प्रॉब्लेम आहे. हारी उमचावया जुवारी जैसा ये डाया, की वैरा बापाचे या पुत्र जचे. पणास लावून हरलेलं द्रव्य परत मिळवण्याकरता जुगार खेळणारा माणूस जसा पुन्हा डाव खेळायला तयार होतो, अथवा वडिलांच्या वैराबद्दल जसा मुलगा सूड घेण्यास परिश्रम करतो. आपण याच्यावर थोडंसं चिंतन करू. युधिष्ठिराने एक 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 करत सगळं पणाला लावलं, परंतु त्याला दुर्योधन चावी भरत राहिला की तू आता
आणखीन एक काहीतरी पैज लाव, म्हणजे मग तुला जे तुझं गेलेलं आहे सगळं ते तुला परत मिळेल पुन्हा. तर तो लावतो आणि मग आपली बायको पण हारतो. असं होतं. कसं होतं पहा, की आपण जेव्हा या जगाला सत्य मानतो, तर आपल्याला असं वाटतं, की या जगाच्या मुळे, जगातल्या वस्तूंमुळे आपल्याला सुख प्राप्त होत आहे. सुख थोड्या वेळापुरतं मिळतं, परंतु मग त्याच्यानंतर ते पुरेसं नाही वाटत. म्हणून मग आपण पुन्हा एकदा जुगार खेळतो. तुम्हाला मागे एकदा मी एक उदाहरण दिलं होतं ना, एक हॉलिवूडमध्ये एक नटी होती आणि एक नट होता. त्या नटीनी मला असं वाटतं 7, 8, 9 वेळा लग्न केली, वेगवेगळ्या लोकांशी. त्या 9 पैकी 2 लग्न एकाच माणसाशी होती. म्हणजे विचार करा, की एका माणसाशी लग्न केलं त्या बाईनी. मग तिला असं वाटलं, की हे काही बरोबर नाही, म्हणून मग त्या नवऱ्यापासून डिव्होर्स घेतला. ठीक आहे. नंतर मग काही दिवसांनी असं तिला वाटलं, की नाही पुन्हा लग्न करावं, म्हणून त्याच्याशीच पुन्हा लग्न केलं. जस्ट विचार करा तुम्ही याच्याबद्दल. बाकी आणि 7-8 लोकांशी, वेगवेगळ्या लोकांशी लग्न केलं. पहिले मनामध्ये काय कल्पना होती, की आपण जर लग्न केलं तर आपण सुखी होऊ. अमुक एखादी व्यक्ती आपल्या जीवनात जर आली, तर त्यामुळे आपण सुखी होऊ. पण त्याच्यानंतर भ्रमनिरास झाला. ती व्यक्ती आली खरी आपल्या जीवनामध्ये, परंतु आपल्याला वाटलं होतं, तेवढं सुख आपल्याला त्या व्यक्तीमुळे नाही मिळालं. मनस्ताप जास्त मिळाला. असं तर होतच आहे ना. जगातल्या सगळ्या गोष्टींबद्दल हे असंच होतं. कुठलीही वस्तू जगामधली आपण एकदा ग्रहण केली, की पहिल्यांदा खूप छान वाटते. परंतु तीच गोष्ट काही वेळानंतर, काही काळानंतर आणि आपली क्षमता कमी झाल्यानंतर नकोशी वाटते. रोजचं उदाहरण अन्न. आपल्याला भूक लागलेली असेल, जेवढी भूक असेल, तेवढं अन्न आपण जोपर्यंत घेत असतो, तोपर्यंत आपल्याला खूप चांगलं वाटतं. परंतु पोट भरलं, की तेच अन्न बरोबर नाही वाटत. तर जगातल्या कुठल्याही वस्तूबद्दल असेल, तर ह्या बाईला या नवऱ्याबद्दल आकर्षण होतं म्हणून लग्न केलं. नंतर काय पोट भरलं म्हणून मग सोडून दिलं. मग पुन्हा भूक लागली, मग पुन्हा लग्न केलं. ही अवस्था प्रत्येक मनुष्याची आहे, ज्यांनी स्वतःला देह किंवा जीव मानलेला आहे. आपल्याला गीता ह्या दोन्ही भ्रमांमधनं मुक्त करायच्या मागे लागलेली आहे. तर ते जर आपण शिकलो, म्हणजे अदरवाईज गीतेची कथा कथाच राहील ना, पुस्तकात राहील. किंवा तुम्हाला असं वाटतंय, की दादा 1 तास आपलं छान मनोरंजन करतायत. मनोरंजन होईल. 1 तास चांगला जाईल. पण मग त्याच्यानंतर काय? पुन्हा महाभारत सुरू. आमचे स्वामीजी सांगतात गंमत. ते म्हणतात, की सत्संग करना अच्छा क्यों होता है? सत्संग करने से शांति कैसे होती है? तो आप लोग जब सत्संग करने के लिए हमारे यहाँ आते हो, तब आपके घर में शांति होती है. मम्मी सत्संग को गई. अशी गंमत आहे. तर शांती ही आपल्या मनामध्ये संपूर्णपणे आणि सर्व काळ राहावी, असं जर वाटत असेल, तर हे गीतेचं चिंतन करणं आवश्यक आहे आणि ते समजून घेणं आवश्यक आहे. हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि समजून नुसतं घेणं म्हणजे इंटेलेक्च्युअली समजून घेणं नाहीये. बुद्धीला पटलं ते. परंतु ते जीवनात उतरलं पण तर पाहिजे ना. तर जीवनात उतरेल केव्हा? जीवनात तेव्हाच उतरेल, जेव्हा त्याचा खरा अर्थ आपल्याला कळेल. आपण कुठलाही विषारी पदार्थ खात नाही. कारण की विष खाल्ल्यामुळे आपण मरू, ह्याची आपल्याला खात्री आहे. म्हणजे विष खाल्ल्यामुळे मरतो, हे आतपर्यंत भिनलेलं आहे आपल्या. त्यामुळे आपण त्या विषाची परीक्षा घेणारच नाही कधी, नाही का? तर विष आणि विषय या दोनमध्ये फक्त त्या अक्षराचाच फक्त फरक आहे. बाकी दोन्हीमध्ये विष आहे. आहे ना? तर जर आपल्याला त्याची परीक्षा नसेल घ्यायची,
तर आपल्याला जेवढा आवश्यक असेल तेवढा विषय घ्यावा आपण. कुठलाही विषय घ्यावा. काय फरक पडतो? भूक लागली असेल तर जेवा. आपल्या इथे म्हणून तर आपल्या इथे सनातन धर्मामध्ये जी वर्णाश्रम व्यवस्था आहे, पद्धती आहे, ती मनुष्य जातीसाठी कुठल्याही काळी, कुठल्याही देशामध्ये सर्वोत्तम आहे. सर्वोत्तम. म्हणजे त्याच्यामध्ये कसं आहे, की आपल्या जीवनाचे 4 भाग केले. पहिल्या भागामध्ये आपल्याला काही माहिती नसतं. आपल्यामध्ये कुतूहल खूप असतं, तर आपण शिकायचा प्रयत्न करतो अनेक गोष्टी. त्याच्यानंतर मग वयात आल्यानंतर प्राकृतिक ओढ असते कुठल्याही जीवाची टू मल्टिप्लाय. तर ते निर्बंधपणे होऊ नये याच्यासाठी धर्माची आपल्याला गरज पडते. पशुपक्ष्यांना धर्म नाहीये, परंतु मनुष्याला धर्म आहे ना. मग धर्मानुसार स्त्री-पुरुषांनी एकत्र यावं, संतती निर्माण करावी. हा गृहस्थाश्रम झाला आपल्याला धर्मानुसार. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अडकून नाही राहू. आपली मुलं मोठी झाली, आपल्या पायावर उभी राहिली, की त्यांनी आपल्याला सल्ला देण्याची आवश्यकता पडण्यापूर्वी आपण थोडंसं मागच्या सीटवर बसावं माणसानी. नाही. सगळ्यात वाईट अनुभव आहे तो. सगळ्यात वाईट अनुभव हा, की आपल्या मुलांनी आपल्याला सांगावं, की तुम्ही हे जे करताय ते करू नका. किती लाजिरवाणं आहे. म्हणजे आपण त्यांच्यासाठी आयुष्यभर आदर्श होतो, रोल मॉडेल्स. तर त्यांना आपल्याला असं सांगण्याची परिस्थिती येते, की "आई-बाबा तुम्ही हे जे करताय ते काही बरोबर नाहीये." तशी वेळ कधीच कोणाचवर येऊ नये. ना मुलांवर यावी, ना आई-वडिलांवर यावी. आम्हाला तर लहानपणी अशी शिकवण देण्यात आली किंवा आम्ही अशा प्रकारच्या शिकवणीत वाढलो, की आपण आपल्या आई-वडिलांना काहीही बोलायचं नाही. आणि आपण तशा प्रकारचं जीवन जगण्याचा प्रयत्न केला. आपली मुलं तसं करतीलच किंवा नाही, विशेषतः आपण जे लोक अमेरिकेत राहतो, आपण नाही सांगू शकत. तर त्याच्यासाठी आवश्यक हे आहे, की आपल्या मुलांना त्यांचं जीवन त्यांच्या पद्धतीने जगू द्यावं. त्यांनी जर आपल्याला विचारलं, तर आपण त्यांना अवश्य सल्ला द्यावा. आपण त्यांच्यासाठी नेहमी तत्पर आणि तयार असावं. परंतु आपला सल्ला त्यांच्या माथी मारायची काही गरज नाही. गरज नसताना तर बिलकुलच नाही आणि एस्पेशली लग्न झाल्यानंतर. नॉट एट ऑल. वी कॅन स्टे बॅक, स्टेप बॅक. बी फ्रेंड्स विथ देम. त्यांच्याशी मैत्रीचं नातं असावं. आपण त्यांना कधी-कधी विचारावं सुद्धा, की ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? सो ट्रीट देम लाइक एडल्ट्स. सीक देअर ओपिनियन. दे आर अल्सो एडल्ट्स. तशा प्रकारे जर आपण राहिलो ना, तर मैत्रीपूर्ण संबंध राहू शकतात शेवटपर्यंत. मैत्रीपूर्ण संबंध असावेत, परंतु अपेक्षा नसावी. अशा प्रकारे जर आपण राहू शकलो, तर किती चांगलं होईल. तर तसं राहायला सांगतात ज्ञानेश्वर महाराज सुद्धा आपल्याला, नाही? लग्न झालेलं नसलं तरी सुद्धा, है ना? आणि मग काय होतं, की जुगार खेळणारा माणूस पुन्हा जसा डाव खेळायला तयार होतो किंवा वडिलांच्या वैराबद्दल जसा मुलगा सूड घेण्यास परिश्रम करतो. म्हणजे आपल्या वडिलांनी कुठेतरी अपमान सहन केला असेल, तर त्यांचा मुलगा जो असतो त्यांना त्याचा सूड घ्यायला म्हणून तयार होतो. तशा प्रकारे आपण जगामध्ये पुन्हा-पुन्हा येत राहतो. "मारी लियाचे निरागे, पाठीचा जेवी सूड मागे, तेणे आक्षेपे लागे जन्मापाठी." वडील भावाला मारल्याने जसा पाठचा भाऊ सूड मागतो, म्हणजे सूड घ्यायची खटपट करतो, तितक्या हट्टाने जो जन्माच्या पाठीला लागतो. म्हणजे ह्या जन्मी माझं जे काही मला हवं होतं ते मिळवून पूर्ण झालेलं नाही आहे. त्यामुळे मी पुन्हा येतो, पुन्हा जन्म घेतो आणि पुन्हा तेच करतो. परी जन्मती तेलाज न सांडी जयाचे निज संभाविता निस्तेज न जिरे जेवी. परंतु संभावित मनुष्याला जसा अपमान सहन होत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या मनाला जन्माला आल्याची लाज केव्हाही सोडत नाही. मी जन्माला आलो म्हणजे मला लाज वाटली पाहिजे, की माझ्या वासना अजून संपलेल्या नाही आहे. पण आला जन्म. आता ठीक आहे, ज्या-ज्या वासना आपल्या
आधीच्या जन्मातल्या उरल्या असतील त्या सगळ्या वासना तुम्ही पूर्ण करा आणि नंतर मग ॲटलिस्ट ह्या नादाला लागा. नादाला लागा म्हणण्यापेक्षा की सत्संगामध्येच आनंद आहे खरा. हे ओळखायचा तर प्रयत्न करा. एखाद दोनदा येऊन बघा कसं वाटतं सत्संग. आणि मग त्याच्यामध्ये गोडी वाटायला लागली की मग इतर गोष्टींमध्ये गोडी कमी होईल, सहज होईल कमी. जर तुम्हाला शुद्ध मध चाखायला मिळालं तर तुम्ही जी स्वस्तातली साखरेची गोळी असते असते ती खाल का? नाही खाणार. तुम्हाला मधाची चव लागलेली आता. कसं आहे. आणि मृत्यू पुढा आहे, तोची कल्पांती काप आहे, परी आजीची होये सावधू जो. मृत्यू म्हणजे मृत्यू आणि पुढे कल्पांती येणारा असा इतका दूर जरी मृत्यू असला तथापि तो आजच आला आहे असं समजून तो सावध असतो. आता हा मृत्यूबद्दल ज्ञानदेव महाराज बोलतायत. आपण मृत्यूबद्दल किती वेळा चिंतन केलंय बघा. मृत्यू आत्ता ह्या क्षणी येणार आहे किंवा काही दिवसानंतर येणार आहे किंवा कल्पाच्या अंती येणार आहे. कल्पाच्या अंती कोणाला मृत्यू येणार आहे? ब्रह्मदेवाला. कल्प जेव्हा संपतं तेव्हा सगळेच ब्रह्मा, विष्णू, महेश सगळेच गायब होतात. समजा आपण ब्रह्मदेव जरी झालो तरी सुद्धा कल्पाच्या अंती आपला मृत्यू अटळ आहे. तर मृत्यू होतो कशाचा? विचार करा तुम्ही. मृत्यू होतो जी वस्तू तयार झालेली आहे तिचा. जी गोष्ट तयार झालेलीच नाही, म्हणजे जिचा जन्म झालेला नाही आहे, तिचा मृत्यू नाही होऊ शकत. मृत्यू अशाच वस्तूचा होऊ शकतो की जी वस्तू तयार झालेली आहे. वस्तू तयार कुठली झाली आहे? आपलं शरीर. आपलं शरीर तयार झालेलं आहे त्यामुळे ते नष्ट होणार आहे. कधी होणार आहे? ते दर क्षणी नष्ट होत आहे. हे जर आपल्याला कळलं ना तर आपल्या मनातनं मृत्यूची भीती पूर्णपणे चालली जाईल. आत्तापर्यंत आपण गेले 15-20 मिनिट बोलतो आहोत. त्या 15-20 मिनिटांमधले प्रत्येक क्षण म्हणजे असंख्य क्षण जे येऊन गेलेत, एव्हरी मोमेंट, ऑल द मोमेंट्स इन द पास्ट 15-20 मिनिट्स, तेवढ्या 15-20 मिनिटांमध्ये आपले असंख्य जन्म झाले. आपले नाही, आपल्या शरीराचे. कसे झाले? आता तुम्ही विचार करा की हे शरीर आता ह्या क्षणी अनेक अणुरेणूंचं कॉम्बिनेशन आहे. ठीक आहे, कलेक्शन आहे, संघात. आता मी श्वास घेतला म्हणजे काय झालं की बाहेरची हवा आत गेली, म्हणजे बाहेरनं ऑक्सिजन माझ्या आत गेला. तर तो ऑक्सिजन जो आहे तो माझ्या शरीरामध्ये, माझ्या फुफ्फुसांमधनं माझ्या रक्तामध्ये विरघळला. बरोबर आहे. आणि जेव्हा श्वास सोडला तेव्हा आतला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो बाहेर फेकला गेला. म्हणजे काय झालं? ॲट द मॉलिक्युलर लेवल माय बॉडी हॅज चेंज्ड इव्हन ड्युरिंग दॅट वन ब्रेथ. आणि समजा आपण शांतपणे बसलो, प्राणायाम केला, कुंभक केलं, कुंभक. श्वास घेतला आणि धरून ठेवला. तरी सुद्धा आपल्या शरीराची जी रचना आहे ना ती बदलत असते ॲट द मॉलिक्युलर लेवल. आता समजा मी श्वास घेतला आत. ठीक आहे. आता समजा आपण एक समजा इमॅजिन करा की एक 100-200 मिलीलिटर हवा आत घेतली. तर त्या हवेमध्ये जेवढा ऑक्सिजन होता ना, 20% ऑक्सिजन असतो. श्वास घेतल्यानंतर जेव्हा आपण रोखून धरतो ना, तेव्हा त्या 20% मधला कमी 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 होत जातो हवेतला. कारण की तो हवेतला रक्तामध्ये विरघळतोय ना. म्हणजे हवेतला ऑक्सिजन कमी झाला आणि रक्तातला वाढला. लक्षात येत आहे? म्हणजे श्वास जरी रोखून ठेवलेला असला तरी सुद्धा जी जैव रासायनिक क्रिया आहे म्हणजे बायोकेमिकल रिॲक्शन ती तर सुरूच आहे ना. ती कोण थांबवू शकतं? तर त्या लेव्हलवर, मॉलिक्युलर लेव्हलवर ते शरीर सारखं बदलत आहे. म्हणजे काय आहे की आत्ता ह्या क्षणी जे शरीर आहे ते दुसऱ्या क्षणी नाही आहे. म्हणजे या क्षणीचं शरीर मेलं ना आणि दुसऱ्या क्षणीचं तयार झालं. नंतर तिसऱ्या क्षणी ते जाईल दुसऱ्या क्षणीचं शरीर. असं करत करत प्रत्येक क्षणाचं शरीर शरीर त्याचं क्षरण होत असतं.
म्हणजे इट इज कंटिन्युअसली डिग्रेडिंग or changing. I would say changing from one particular set into another. मग तुम्ही मला सांगा की आपल्या शरीराचा मृत्यू प्रत्येक क्षणी नाही होत आहे का? परंतु आपल्याला तो अनुभवायला नाही येत आहे. का नाही येत आहे? कारण की स्मृती. आपण स्वतःचाच चेहरा रोज सकाळी उठून आरशात बघतो ना, तर आपल्याला त्याच्यामध्ये फारसा बदल घडल्याचं जाणवत नाही. कालपासून ते आत्तापर्यंत काय बदल घडलाय? काय विशेष नाही आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये जो बदल घडतो ना, तो आपल्याला जाणवत नाही. परंतु खूप दिवसांनी समजा आपण आपलेच जुने फोटो बघितले, तर आपल्याला असं लक्षात येईल की आपलं शरीर बदललेलं आहे. म्हणजे त्या शरीराचा मृत्यू झाला कधीच. आता हे दुसरं आहे, नवीन शरीर आहे. परंतु मला स्वतःला मी मेलो असं वाटलंय का? नाही वाटू शकत. कारण की मी कधी मेलोच नाहीये. का? कारण की मी मरूच शकत नाहीये. का? कारण की माझा जन्मच नाही झाला. If we understand this very fundamental basic thing about ourselves, even if you consider yourself as the जीवा, ठीक आहे, मी स्वतःला जीव मानलं. म्हणजे काय की ह्या जीवानी अनेक शरीरं धारण केली. आधी छोट्याशा बाळाचं शरीर धारण केलं ह्याच जीवानी. नंतर मग त्याच जीवानी छोट्या मुलाचं शरीर धारण केलं. मग थोडासा मोठा झाला तो, तर तारुण्यात आला. त्यानंतर मग आता प्रौढ झाला. आता म्हातारा झाला. म्हातारा होणार आहे, आणखीन म्हातारा होणार आहे आणि नंतर मग मरणार. तर ह्या जीवानी हे शरीर या जन्मी इतकी वर्ष धारण केलं. नंतर मग हे शरीर सोडून दुसऱ्या जन्मामध्ये दुसऱ्या शरीरामध्ये जाणार आहे. अशा प्रकारची थिअरी आपल्याला जीवाची थिअरी समजावून सांगितली होती लोकांनी आपल्या. तर ती कशाकरता समजावून सांगितली होती? ती फक्त एवढ्याच कारणासाठी समजावून सांगितली होती, की तुम्ही जरा बरे वागाल. तुम्हाला ती सत्यवान सावित्रीची गोष्ट आपण सांगितली होती ना, की सावित्रीने यमराजाच्या तावडीतून त्याला वाचवून आणलं. म्हणून आपण सत्यवान सावित्रीचं वटसावित्रीचं व्रत केलं आता काही दिवसापूर्वी मागच्या पौर्णिमेला. नाही? तर ते जर व्रत केलं आपण, तर मग आपला नवरा नेहमी सुरक्षित राहील, अशी श्रद्धा आहे. चांगली गोष्ट आहे. मला तुम्ही सांगा, की समजा तुम्हाला असं सांगितलं कोणीतरी, की तुमचा नवरा कधीच मरणार नाही. का? कारण की तुम्ही वटसावित्रीचं व्रत करत आहे. चांगली गोष्ट आहे. चालेल का तुम्हाला तसं? तुमचा नवरा कायम राहील, परंतु तुम्ही नाही राहणार. मग तुम्ही जेव्हा जाल इथनं, तेव्हा मग तो नवरा इथे असून तुम्हाला काय फायदा आहे? त्याला पुष्कळ फायदा आहे. तर तुम्ही विचार करा, की या सगळ्या ज्या प्रथा आहेत, यांच्या मागचं जर आपण कारण व्यवस्थित शोधून काढलं. कालच मला कोणीतरी विचारलं, की हे जे व्रत केलं जातंय, ते कशाकरता करतात? वटसावित्रीचं नाही, आम्ही काल एका वेगळ्या दुसऱ्या व्रताला गेलो होतो. तर मला त्यांनी विचारलं, एका माझ्या मित्रानेच विचारलं. आम्हाला दोघांनाही बोलवलं तिथे. त्यांनी मला विचारलं, की "हे व्रत कशाकरता करतात तुम्हाला माहिती आहे का?" तर मी म्हटलं, की "हे व्रत कशाकरता करतात हे मला माहीत नाही. परंतु व्रत कशाकरता करतात हे मला माहिती आहे." कुठलंही व्रत. तुम्ही वटसावित्रीचं व्रत करा. तुम्ही दर गुरुवारी उपास करा. तुम्ही दर महिन्याला जाऊन कुठेतरी जाऊन नामजप करा. किंवा तुम्ही फक्त स्वतःशी एवढं ठरवा, की माझं ऑफिस रोज सकाळी 8 वाजता उघडतंय ना, तर मी 8 वाजून 8 पेक्षा 5 मिनिट आधीच ऑफिसमध्ये जाईन रोज 5 दिवस, 5 डेज अ वीक. कन्सिस्टंटली मी जर ते केलं, तर दॅट इज अल्सो अ व्रत. मला त्यांनी तेच म्हटलं. ते म्हणे, की मी काय म्हटलं, की व्रत करण्यामागचा जो खरा उद्देश आहे, तो हा आहे, की आपल्या मनाला एक प्रकारची शिस्त लागावी, की हे व्रत करत असताना मी अमुक गोष्टी करीन आणि अमुक गोष्टी नाही करणार. अशी आपल्या मनाला शिस्त लागावी याच्यासाठी व्रत असतं, कुठलंही व्रत. मग तुम्ही ते कुठलंही व्रत करा. तर आता आम्हाला संध्याकाळी जेवायला जायचं होतं, व्रताच्या उद्यापनासाठी.
म्हणून मग आम्हाला उपवास करायचा दिवसभर. तर काल सकाळी आमचं जेव्हा बोलणं झालं योगासनांच्या वर्गामध्ये, तर मी म्हटलं, की आज आम्हाला संध्याकाळी व्रताच्या उद्यापनाला जायचं आहे. त्यामुळे आज दिवसभर उपवास आहे. मी म्हटलं वहिनींचं चांगलं आहे, कारण की वहिनींचा दर सोमवारी तसाही उपवास असतो. त्यामुळे त्यांना तर काही समस्या नाहीच आहे. आणि मी म्हटलं, की मला तर काहीच समस्या नाही, कारण की माझा रोजच उपवास असतो. मला कुठला वार आहे काही लक्षात ठेवायची गरजच नाहीये. उपवासाची आपल्याला भीतीच नाही आहे. म्हटलं उपवास या शब्दाचा अर्थ काय तुम्ही सांगा? उपवास म्हणजे उपवास. उपास आपण त्याला उपास, उपास, उपास म्हणतो. उपासमार म्हणतो. तो उपास नाही, उपवास आहे. उपवास म्हणजे वास म्हणजे राहणं आणि उप म्हणजे अगदी जवळ. आपण म्हणतो ना उपांत्य फेरी. उपांत्य फेरी म्हणजे काय? अंतिम फेरीच्या सगळ्यात जवळ ती उपांत्य फेरी. राइट? त्याचप्रमाणे उपवास म्हणजे आपला जो खरा वास आहे, त्याच्या अगदी जवळ. तर जेव्हा आपण उपवास करतो, तेव्हा आपण स्वतःच्या अगदी जवळ असतो. हा उपवास शब्दाचा खरा अर्थ आहे. तर उपवास जर आपण करत असू, तर आपण स्वतःच्या अगदी जवळ राहू. उपवास म्हणजे आपल्यापेक्षा वेगळं जे काही आहे, ते सगळंच्या सगळं आपण जितकं दूर ठेवू शकू, तितकं ठेवायचं. म्हणजे मग आपण स्वतःच्या जवळ राहू. आपल्या व्यतिरिक्त जे काही आहे, ते जर आपण आपल्या जवळ केलं, म्हणजे काय? आपण खूप खात राहिलो रोजच्यासारखे, तर मग आपण बाहेरच्या जगाला आपल्या जवळ करतोय ना, तर तेवढा आपण स्वतःपेक्षा दूर जातो. तर जेवढा तुम्ही प्रत्याहार कराल, प्रत्याहार. हो, आहार इज टू कन्झ्युम आणि प्रत्याहार इज टू नॉट कन्झ्युम. तर ते जर आपण केलं, तर आपण स्वतःच्या जवळ राहू. दॅट इज उपवास. तर हा उपवास किंवा कुठलंही व्रत करण्यामागचं कारण हे आहे, की आपलं मन अनुशासित व्हावं. ते जर होत असेल, तर चांगलं आहे. परंतु जर आपण कुठलं तरी व्रत केलं आणि आपली चिडचिड होत असेल, तर मग त्याच्यापेक्षा व्रत न केलेलं बरं आहे. कारण की व्रत केल्यामुळे आपले डोकं फिरतंय आणि आपल्या घरच्या सगळ्या लोकांचंही व्रत डोकं फिरतंय. तुला माहिती नाही का आज माझा उपवास आहे, आज माझं व्रत आहे, तुम्ही गडबड करू नका. अरे माझं व्रत आहे तर मी शांत राहायला पाहिजे ना, तुम्ही घरच्या लोकांना कशाला जबरदस्ती करताय? तसं जर आपण करत असू, तर त्या व्रताला काही अर्थ नाही. आपलं मन शांत होणं, आपलं मन अनुशासित होणं, हे अपेक्षित आहे कुठल्याही व्रतामध्ये. आणि मनःशांती तेव्हाच्या तेव्हा मिळणं आणि जर आपण उपवास केला, खरंच उपवास केला, तर आपलं शरीर शुद्ध होणं, हे सहज शक्य आहे. आपण एरवी ते करत नाही, ते आपण करावं. त्याच्यामुळे आपणही बरे राहावं आणि आपल्या समाजाने पण बरं राहावं, आपल्या पर्यावरणाने बरं राहावं. अशा प्रकारच्या अपेक्षेसाठी, अशा प्रकारच्या परिणामासाठी व्रताची गरज आहे. तर असं व्रत करत असलं तर फार चांगली गोष्ट आहे. करा. आपण आता हे दर मंगळवारी आणि शुक्रवारी 1 तासासाठी गीतेचं चिंतन करतो. हेही व्रतच तर आहे, नाही का? हेही व्रत आहे. याच्यामध्ये सुद्धा आपण स्वतःच्या जवळ असतो. आपला स्वाध्याय सुरू आहे. माझ्या घड्याळात आता 1111 असे नंबर झाले. असं सिंक्रोनायझेशन आपलं होतं. आपण जर या चिंतनात राहिलो तर नाही. लेट अस गेट बॅक टू ज्ञानेश्वर महाराज. मृत्यू दूर जरी असला तथापि तो आजच आला आहे असं समजून तो सावध असतो. म्हणजे ऑल दीज चेंजेस आर हॅपनिंग अराउंड मी, आर हॅपनिंग इन माय एक्सपिरियन्स, बट आय एम नॉट चेंजिंग. हे ज्याला कळलेलं आहे, तो मृत्यूला घाबरणारच नाही. जर आपल्याला हे माहिती असलं, की मी कोण आहे आणि मला जे अनुभवायला येतंय ते काय आहे, म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यामधला फरक जर मला कळलेला असला किंवा हे एक्झॅक्टली काय आहे हे जर कळलेलं असलं, तर आपण जन्म-मृत्यूच्या फेऱ्यामध्ये पडणारच नाही. नेहमी सावध राहू. माझी अथाव म्हणता, थडियेची पंडुसुता,
पोहणारा आईता कासे जेवी. नदीमध्ये अथांग पाणी असं म्हणतात. अर्जुना, पोहायला तयार झालेला मनुष्य काठावर असता जसा कासोटा बळकट घालतो. पोहायला तयार झालेला मनुष्य काठावर असतानाच पहिले जसा कासोटा बळकट घालतो, तसा कान पवता रणाचा ठावो, सांभाळीजे जैसा आवो, ओढण सुईजे घावो न लागताची. अथवा युद्धाच्या जागी जाण्यापूर्वीच जसं आपलं अवसान सांभाळावं, अथवा शस्त्राचा घाव लागण्यापूर्वीच ढाल पुढे करावी. सो वी वॉन्ट टू गेट रेडी फॉर द इव्हेंच्युअलिटी. नदीमध्ये अथांग पाणी म्हणजे नदी खूप खोल आहे, तर त्याच्यात जर पोहायला जाणार असू आपण, तर कासोटा बळकट घालतो. म्हणजे समजा आपण ते भोपळा वगैरे बांधतात ना कमरेला, ज्याच्यामुळे आपण बुडणार नाही, सम फ्लोट, तर तो आपण व्यवस्थित बांधायचा. आता इथे अमेरिकेत सांगायचं झालं त्याला म्हणून आपण सेफ्टी जॅकेट. तर ते समजा आपण व्यवस्थित बांधलेलं असलं, तर मग नदी कितीही खोल असली तरी सुद्धा आपण तरंगत राहून तिच्यावर. किंवा युद्धाच्या जागी जाण्यापूर्वी आपण व्यवस्थित स्वतःला प्रोटेक्ट करून जाऊ ना, आणि शस्त्राचा घाव लागण्यापूर्वी पुढे ढाल करायची. पाहेचा पेणा वाटवधा, तव आजीची होई जे सावधा, जीवू न वचता औषधा धावी जे जेवी. उद्याचा मुक्काम वाटमाऱ्याचा आहे, म्हणून जसं आजच सावध व्हावं, अथवा जीव जाण्यापूर्वीच औषधाकरता धावाधाव करावी. येरवी ऐसे घडे, जो जळता घरी सापडे, तो मग न पवाडे कुहा खणो. पुढे येणाऱ्या संकटाची जर आधी सावध होऊन तरतूद करून ठेवली नाही, तर ज्याप्रमाणे जो जळत्या घरात सापडतो, तो जसा आपल्या सामर्थ्याने विहीर खणू शकत नाही तसं होतं. तुम्ही विचार करा की समजा आपलं घर जळत आहे, तर त्या जळणाऱ्या घरावर पाणी टाकण्यासाठी आज आपण आत्ता विहीर खोदायला सुरुवात केली, तर काही उपयोग आहे का? ती विहीर खोदून होईपर्यंत घर जळून जाईल ना. आपण हा जो सत्वचा कार्यक्रम चालवतो, त्याच्यामध्ये आपण काय करतोय की आपण विहीर आधीच खणतोय. आपल्या घराला आग लागेपर्यंत आपण थांबत नाहीये. आणि जर आपण विहीर खणून ठेवलेली असली आणि आपण घराला आग लागण्याची परिस्थिती येऊच नाही दिली, तर घर पण नाही जळणार आणि विहीर बॅकअप म्हणून राहील सुद्धा. म्हणजे काय केलं पहा आपण, की आपल्याला जेव्हा रोग वगैरे होतो ना कुठल्याही प्रकारचा, तेव्हा आपलं शरीर जे असतं ते त्याचा प्रतिकार करतं. सो व्हेन a pathogen attacks us or we are likely to get any disease, our immune system is so good that it gets activated without any trouble or without any delay. परंतु it has to be kept fighting fit. म्हणजे आपल्याला अजून रोग झालेला नाहीये, परंतु तो रोग होऊ नये याच्यासाठी आपली रोगप्रतिकार शक्ती जी आहे ती आपण वाढवली. आपल्याला कोविड काळात सांगायचे ना, की तुम्ही अमुक-अमुक अशा प्रकारचं अन्न घ्या किंवा अमुक अशा प्रकारची आसनं करा किंवा अशा प्रकारचं जीवनशैलीमध्ये नियम पाळा वगैरे. अनेक प्रकारच्या गोष्टी आपल्याला सांगितल्या गेल्या. कशाकरता? की तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढावी. युअर इम्युनिटी हॅज टू इम्प्रूव्ह सो दॅट यू विल नॉट बी अफेक्टेड बाय कोविड. अशा प्रकारचं आपण जीवन जगलो तेव्हा. तुम्ही मला सांगा की तशा प्रकारचं जीवन जर आपण नेहमी जगलो, तर आपल्याला कुठल्याही प्रकारच्या रोगाची भीती नाही राहणार ना. म्हणजे काय आहे की आपण घराला आग लागलेली नसतानाच विहीर खणून ठेवलेली आहे. आणि समजा चुकून लागली, तर थोडीशीच आग लागेल आणि आपण विहिरीतनं पाणी काढून त्याच्यावर टाकू आणि ती विझून जाईल. म्हणजे काय होईल, की थोडासा आपल्याला रोग होईल, परंतु तो विदिन नो टाईम चालला पण जाईल. म्हणजे आता गेले 7 वर्ष ऑलमोस्ट 6.5 वर्ष तर झालीच. बिगिनिंग ऑफ 2018 मी ह्या जीवनशैलीचा अवलंब केला. करायला सुरुवात केली. आय वुड से ऑक्टोबर ऑफ 2017 म्हणजे साधारण पावणे 7 वर्ष झाली. राइट? पावणे 7 वर्ष. तेव्हापासून सुरुवात केली. तर तेव्हापासून ते आत्तापर्यंत
मला आता आठवत पण नाहीये, की मी 1 दिवसापेक्षा जास्त आजारी पडलो असेल म्हणा किंवा मला काहीतरी डिस्कम्फर्ट वाटलं असेल. समजा आपल्याला सर्दी झाली, तर गेल्या 7 वर्षामध्ये 7 वेळा सुद्धा नसेल झाली सर्दी आणि जरी झाली असेल, तरीसुद्धा विथिन नो टाईम ती बरी पण झाली. विथिन नो टाईम म्हणजे विथिन लेस दॅन 24 हॉर्स. डोकेदुखी तर झाल्याची मला आठवतच नाहीये, गेल्या 7 वर्षात. पोटदुखी नाही. कधी-कधी मसल पुल झाली, तर समजा एखादं पाय दुखला म्हणा किंवा हात दुखला, इफ द मसल गेट्स पुल्ड, काहीतरी समजा ओढल्या गेलं, ताणल्या गेलं, ते दुखतं. आता परवाच असं झालं, की मला असं वाटतं एअर कंडिशन घर होतं आणि बाहेर जरा गरमी जास्त होती. तर बाहेर निघाल्यानंतर मी जेव्हा गाडीत बसलो, तेव्हा गाडीत बसताना पाय सीटवर ठेवला, तेव्हा मांडीमध्ये एका जागी कुठेतरी कुठलीतरी नस ताणल्या गेली. तर त्या दिवशी दिवसभर म्हणजे रेस्ट ऑफ दॅट डे देअर वॉज सम डिस्कम्फर्ट. परंतु संध्याकाळी मी 8 ते 9 आपला आसनांचा वर्ग असतो, तेव्हा मी आसनं केली. तेव्हा मी बरा होतो आणि दुसऱ्या दिवशी मला काही झालं होतं असं वाटलं पण नाही. सो दॅट मसल पुल डिसअपियर्ड कंप्लीटली ओव्हरनाईट. तर अशा प्रकारचा अनुभव देखील येतो, की तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे रोग झाला जरी, तरीसुद्धा त्याचा प्रभाव फार काळ नाही टिकत. म्हणजे काय आहे, की तुमचं घर पूर्ण जळण्यापूर्वी थोडीशी आग लागली आहे, पण आपल्याकडे विहीर ऑलरेडी आहे. त्यामुळे आपण पटकन विहिरीतनं पाणी काढलं आणि ती आग विझवली, असं झालं. आपला इम्यून सिस्टम खूप चांगला आहे. त्यामुळे समजा एखादं इन्फेक्शन झालं, तरीसुद्धा ते विथिन 8 अवर्स, 10 अवर्स चाललं जातं. ओव्हरनाईट चाललं जातं. दुसऱ्या दिवशी सकाळी बरं वाटतं. तर अशा प्रकारे आपण जर राहू शकलो, व्हाय नॉट? थिंक वी शुड ऑल स्ट्राइव्ह टू डू दॅट. अगेन बॅक टू ज्ञानेश्वरी. चोंढिये पाथरू गेला, तैसेनी जो बुडाला, तो बोंबे ही सकट निमाला कोण सांगे. खोल पाण्यात जसा दगड पडला, त्याप्रमाणे जो पाण्यात बुडाला, तो मी बुडतो अशा ओरडण्यासह मेला. आता तो याप्रमाणे तो मेला असं कोण सांगेल? खोल पाण्यात जसा दगड पडला, त्याप्रमाणे जो पाण्यात बुडाला, तो मी बुडतो अशा ओरडण्यासह मेला. आता तो याप्रमाणे तो मेला असं कोण सांगेल? म्हणून समर्थेसी वैर, जया पडिले हाड खाईर, तो जैसा आठही परजून असे. म्हणून समर्थ पुरुषाशी हाडवैर पडलेला आहे, तो जसा आठही प्रहर शस्त्र घेऊन हातात हातात घेऊन सज्ज असतो. समर्थ पुरुषाशी हाडवैर पडला आहे. समजा आपल्या समोर शत्रू जो असेल तो समर्थ आहे. त्याच्याशी आपल्याला लढायचं आहे. तर मग आपण काय करू, की आठही प्रहर शस्त्र हातात घेऊन सज्ज राहू ना. नाहीतर तो आपण जेव्हा बेसावध असू, तेव्हा तो आपल्याला संपवेल. ना तरी केळवली नोवरी, का संन्यासी जियापरी, तैसा न मरता जो करी मृत्यू सूचना. अथवा लग्नाचा निश्चय घेऊन गडंगनेर झालेली कुमारी माहेराविषयी उदासीन असते आणि सासरी जाण्याविषयी मनाची आगाऊ तयारी करून ठेवते. किंवा संन्यासी सर्वस्वाविषयी ज्याप्रमाणे अगोदरच उदासीन असतो, त्याप्रमाणे प्रत्यक्ष मरण येण्याच्या अगोदरच तो पुढे येणाऱ्या मरणासंबंधी विचार करून उदास झालेला असतो. मरण येणार हे माहिती आहे, परंतु त्याची जर आपली मनाची तयारी असली, तर आपल्याला काय फरक पडेल? पुढे येणाऱ्या परिस्थितीसाठी समजा आपण आत्तापासून सज्ज असलो, तर मग ती परिस्थिती आपल्याला घाबरवणार नाही. पैगा जो ययापरी, जन्मेची जन्म निवारी, मरणे मृत्यू मारी आपण उरे. अर्जुना, याप्रमाणे जो या मनुष्य जन्माने भावी जन्माचं निवारण करतो आणि जो या मनुष्य देहाच्या मृत्यूने पुढे येणारा मृत्यू नाहीसा करतो आणि आपण जन्मक्षयातीत अशा स्वरूपाने उरतो. जो मनुष्य हा सगळा विचार करून म्हणजे हे सगळं ज्ञान प्राप्त करून या निश्चयाप्रत पोचतो, की आता याच्या पुढे मला जन्म येणार नाहीये. का बरं जन्म येणार नाहीये?
कारण की मी या जन्म मरणाच्या फेऱ्यामधनं मुक्त झालेलो आहे. का बरं मुक्त झालेलो आहे? कारण की जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकलेला जो जीव आहे, तो जीव काल्पनिक आहे. तो मी नाहीच आहे, हे मला कळलं. हे फक्त कळण्याची आवश्यकता आहे. जीवभाव जाणवत राहील, असं नाहीये की नाही जाणवत राहणार. आपल्याला देहबुद्धी आणि जीवभाव ह्या दोन्ही गोष्टी जाणवतील. जाणवणार नाहीये असं नाहीये. तर जोपर्यंत त्या जाणवतात, तोपर्यंत त्यांचे त्यांचे जे धर्म आहेत, त्यांचं पालन करा ना. देह जर मिळाला असेल, तर देह धर्माचं पालन करा. म्हणजे काय आहे की त्या देहाला व्यवस्थित वापरा, व्यवस्थित ठेवा, स्वच्छ ठेवा. त्याला जेवढ्या इंधनाची गरज आहे तेवढं इंधन द्या. जेवढ्या आरामाची आवश्यकता आहे तेवढा आराम पण द्या. हा देहाचा धर्म झाला. देहाचे जे आवेग असतात ते आपण आवरून धरू नये, असं आयुर्वेद आपल्याला सांगतो. भूक लागली असेल तर जेवायलाच पाहिजे. झोप लागली असेल तर झोपायलाच पाहिजे. झोप झाली असेल तर उठायलाच पाहिजे. असं वाटत असेल की आपलं पोट रिकामं व्हायला पाहिजे तर जायलाच पाहिजे. थांबवून नाही ठेवायचं. तर ज्या ज्या आपल्या शरीराच्या उर्मी आहेत, गरजा आहेत, आवश्यकता आहेत, त्या सगळ्या पूर्ण कराव्यात. कशा कराव्यात? धर्मानुसार कराव्यात. लहान मूल जे असतं ना, लहान मूल म्हणजे आपलं मनुष्याचं नाही, कुठल्याही प्राण्याचं. आता समजा आपल्या घरामध्ये एक छोटंसं आपण कुत्र्याचं पिल्लू आणलं. तर त्या कुत्र्याच्या पिल्लाला किंवा आपल्याही पिल्लाला हे माहिती असतं का, की लिव्हिंग रूम किंवा ड्रॉइंग रूम इज नॉट अ टॉयलेट, हे माहिती नसतं. त्यांना जिथे त्यांचं शरीर असं सांगेल, की आता शरीर रिकामं करण्याची गरज आहे, तेव्हा ते तिथे ते रिकामं करतील. दे विल नॉट लूक फॉर एनी स्पेसिफिक प्लेस. पण त्यांना ते ट्रेनिंग द्यावं लागतं. म्हणजे घरातला जो कुत्रा असतो त्याला सांगून, शिकवून त्याच्या जागीच जाऊन शरीर रिकामं करायचं, हे शिकवावं लागतं. लहान मुलाला पण करावं लागतं. जोपर्यंत त्याला कळत नाही तोपर्यंत आपण त्याला लंगोट बांधतो, डायपर बांधतो. पण नंतर जेव्हा एकदा कळायला लागतं, ते शिकवावं लागतं. ते शिकल्यानंतर मग आपण शौचालयात जातो. वी गो टू द टॉयलेट, राइट? Going to the toilet and not making the drawing room dirty, that is dharma. Simple definition. तर ज्या ज्या गोष्टी आपण मनुष्य धर्मानुसार करायला पाहिजे, देह धर्मानुसार करायला पाहिजे, जीव धर्मानुसार करायला पाहिजे, त्या त्या गोष्टी आपण करायलाच पाहिजे. परंतु ह्या करत असताना देखील ही जाणीव आपल्या मनामध्ये दृढ असायला पाहिजे, की हा देह पण मी नाही आहे आणि हा जीव पण मी नाही. परंतु त्यांचे त्यांचे धर्म पाळतोय तेवढ्यापुरतं. हा धर्म आहे. अशा प्रकारे जर आपण राहिलो, आपण खूप चांगले राहू. नाही? तया घरी ज्ञानाचे साकडे नाही साचे, जया जन्म मृत्यूचे निमाले शल्य. अशा रीतीने ज्याच्या अंतःकरणात जन्म मृत्यू हे काट्यासारखे सलत राहतात, त्याच्या ठिकाणी खरोखर ज्ञानाची काही उणीव नसते. ज्याला हे माहिती असतं की जन्म मृत्यू हे म्हणजे आपल्या जीवनातले काटे आहेत. मला त्या जन्म मृत्यूचे काटे आता सहन करण्याची न इच्छा आहे ना आवश्यकता आहे. आणि तयाची परी जरा न टेकता शरीरा, तारुण्याची आभरा माझी देखे. आणि त्याचप्रमाणे शरीराला म्हातारपण येण्याच्या अगोदरच ऐन उमेदीत असतानाच जो पुढे येणाऱ्या म्हातारपणाबद्दल विचार करतो, जसं आपण आत्ता करतोय. तशा प्रकारे म्हणे आजीच्या अवसरी पुष्टीचे शरीरी, ते पाहे होईल काचरी वाळली जैसी. तो म्हणतो की आजच्या वेळी भर तारुण्यात ही जी शरीरात पुष्टी आहे,
ती उद्या वाळलेल्या काचरीसारखी होईल. निदैव्याचे व्यवसाय तैसे ठाकती हातपाय. अमंत्र्या राजाची परी आहे बळा यया. दैवहीनाने केलेले सर्व उद्योग जसे आतबट्ट्याचे असतात तसे हातपायांच्या सर्व सामर्थ्याला ओहोटी लागून ते थकतील. आज तारुण्यात असलेल्या सर्व शक्तीची परिस्थिती प्रधान नसलेल्या राज्यासारखी दुबळी होणारी आहे. आज आपल्याला शरीरामध्ये पुष्कळ शक्ती असं वाटतंय, परंतु ती कशी आहे की दैवहीनाने केलेले सर्व उद्योग जसे आतबट्ट्याचे असतात आणि ते हातपायांच्या सर्व सामर्थ्यास ओहोटी लागून ते थकतील. इव्हेंच्युअली इट विल गो अवे. आपल्याला समजा आपल्या तारुण्याबद्दल किंवा आपल्या शक्तीबद्दल खूप गर्व असला तर तो मिथ्या आहे, कारण की ते टिकणार नाही आहे नेहमीच. परंतु जे येणार आहे आपल्याला वार्धक्य, त्याच्याबद्दल जर आपण आधीपासून विचार करून ठेवलेला असला तर आपण ह्या जन्मी चांगले राहू. फुलांची या भोगा लागी प्रेमटांगा, ते करेयाचा गुडघा तैसे होईल. फुलांच्या म्हणजे सुवासाच्या भोगा करता ज्या नाकाचं प्रेम गुंतलेलं असतं ते नाक उंटाचा गुडघा जसा असतो तसं विद्रूप आणि वास घ्यायला असमर्थ होईल. एक अशी वेळ येईल की जेव्हा आपल्याला नाकाने वास नाही घेता येणार. वोढाळ्याच्या खुरी आखरुवा ते बुरी, ते दशा माझ्या शिरी पावेल गा. ओढाळ गुरांच्या खुरांनी जशी गुरे बसण्याच्या जागेची दुर्दशा झालेली असते, म्हणजे त्यात कुठे गवत उगवतं आणि कुठे उगवत नाही, त्याप्रमाणे माझ्या मस्तकाची अवस्था होईल. माझं डोकंही असंच दुर्दशेत असतं तसं होईल. पद्मदळेसी इसाळे भांडताती हे डोळे, ते होती पडवळे पिकली जैसी. कमळाच्या पाकळीशी स्पर्धेने भांडणारे जे हे डोळे आपलेच डोळे, ते म्हातारपणात जशी पिकलेली पडवळं असतात तसे ते होतील. पिकलेली पडवळं कशी असतात? एकदमच निस्तेज तशी होतात. तर हे 560 पर्यंत आपण आज आलेलो आहोत. आपण आज इथे थांबूयात का? शॅल वी स्टॉप हिअर अँड देन विल पिक इट अप फ्रॉम हिअर नेक्स्ट टाइम. आत्तापर्यंत आपण जे चिंतन केलं, आपण ज्ञानेश्वरांच्या ओव्यांचं चिंतन कमी केलं आणि इतरच गप्पा जास्त केल्या. पण ह्या चिंतनाचं आपल्या आजच्या जीवनामध्ये कसं काय प्रगटीकरण होऊ शकतं किंवा कसं होतं किंवा आपल्या आजच्या अनुभवावरनं सुद्धा आपल्याला हे सगळं समजण्यासाठी किती उपयोग होऊ शकतो, आहे की नाही गंमत? तर ते जर आपण चिंतन नेहमी करत राहिलो तर आपण चांगले राहू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.